नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आज टी-टीचा रिझल्ट आउट झालेला आहे, म्हणजेच लागलेला आहे. तो कसा बघायचा त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं 2 मिनिटामध्ये सांगणार आहोत. गुगलवर जा. गुगलवर गेल्यानंतर टी-टी रिझल्ट असं तुम्हाला टाईप करायचं आहे. केलं टाईप? येस. टाईप केल्यानंतर मित्रांनो पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं टी-टी रिझल्ट आपण टाईप केल्यानंतर एक वेबसाईट तुम्हाला अशा पद्धतीने दिसली? ठीक आहे. अशी वेबसाईट दिसल्यानंतर आपल्याला सरळ वेबसाईट दिसली की या वेबसाईटवर जा. ह्या इथे बघा तुम्हाला मनी कंट्रोल म्हणून दिसतं. याला टच करा. टच केल्यानंतर याला काय करायचं आहे? टच करायचं आहे. टच केल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला हा फॉर्मॅट दिसेल असा. हा बघा इथे असे एक लिंक तुम्हाला दिसेल, डायरेक्ट लिंक. या लिंकवर पुन्हा तुम्हाला टच करायचं आहे. टच केलं, TOUCH. टच केल्यानंतर लगेच तुम्हाला अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, हे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे लॉग इन करा. हे ते करा, सगळंचं सगळं तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचं लॉग इन तुम्हाला दिसून येईल. इथं तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. तुमच्याकडे तुमचं जे युजर नेम असेल, जसं माझं नाव सावन आहे, सावन सी, सावन चेंडकापुरे, सावन असं काहीतरी टाकलेलं असतं आपण युजर नेम. ते युजर नेम या ठिकाणी टाईप करा. टाईप करत असताना जसे तुमच्यावाले लेटर्स तुम्ही कॅपिटल स्मॉल वगैरे टाकले असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. देन तुम्ही पासवर्ड जो टाकलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर हा एक कॅप्चा तुम्ही रिफ्रेश करू शकता. काय करू शकता? रिफ्रेश करू शकता. कारण की काय होत असतं, कधी कॅप्चा हा कॉम्प्लिकेटेड वाटतो आपल्याला, म्हणून आपण त्या ठिकाणी इथं रिफ्रेश केलं की हा कॅप्चा चेंज होतो. त्या ठिकाणी कॅपिटल लेटर स्मॉल लेटर असेल त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या एंटर कॅप्चा रिझल्टमध्ये एंटर कॅप्चा हेअरमध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. हे केल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. लगेच तुम्हाला तुमचावाला रिझल्ट दिसून येईल. तुमचा रिझल्ट हा चांगला येईल अशी आशा बाळगतो. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.